तर गृहमंत्री पद एकनाथ शिंदे यांनी घ्यावं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, सत्तेच्या बाहेर राहावं हे आम्हाला काही मान्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। आमची इच्छा आहेच की उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं, जागा कमी झाल्यात पण शिंदेंनी सत्तेत राहावं असंही यावेळेला पाटलांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा, त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत। पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही। आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं, पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे।